आता आपण विरारवरून निघालेलो आहे. द्वारकाधीश मंदिरातून आपण जाणार होतो देवीच्या मंदिराला, पण तिकडून रूट काही समजतच नव्हता. आपण वेगळ्या रूटनं आल्यामुळे आपल्याला त्या रूटनं समजलंच नाही. गुगल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी असं 2-3 वेळा इकडे तिकडे झालं. त्यामुळे आता आपण तिथून निघालोय. आता आपण इथून दमणला जाऊया. इथून 12 वाजता निघालोय. आपल्याला 2 तासाचा रूट दाखवलाय. इथं आपण पोहोचू 2 वाजेपर्यंत आपण पोहोचू दमणला. दमणला बघण्यासारखे खूप डेस्टिनेशन आहेत. 20 तर असतील, 10-15 नक्कीच असतील डेस्टिनेशन. वेगवेगळे फोर्ट आहेत, बीच आहे. तर फोर्ट साधारण 4 वाजता बंद होतात. तर आपण गेले की पहिले नाणी बीच आहे, फोर्ट आहेत, तर ते आपण बघायला जाऊया. मग बघूया आता आपण कसं हा बघा रोड. आता आपल्याला रोड चांगला भेटलेला आहे. इकडे खाली रोड भेटलाय, त्यामुळे आपण 2 तासात पोहोचू आपण तिथं. बघूया आता आपण तिथे पोहोचून काय काय बघतो ते बघूया. आता पुढे काय काय भेटतंय ते एक्सप्लोर करूया आपण. थोडी इन्फॉर्मेशन देण्यात मध्ये मध्ये काय काय भेटते बघूया आपण. आता बघा आपण गुजरात मध्ये एंटर केलेलं आहे. इथून आपल्याला साधारण 40 किलोमीटर डिस्टन्स राहिलेला आहे आपल्याला दमणला पोहोचायला. तर बघा इथून बघू शकता तुम्ही कसं वाटतंय. मस्त आहे रोड. इकडचे रोड चांगले आहेत. आपला मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे झाल्यानंतर तर आपण पनवेल वरून 2-2.5 तासात इथं पोहोचू. आता आपल्याला 4 तास लागतात, तेव्हा आपलं 2 तासात काम होईल. फक्त आता ते झाला पाहिजे लवकर एक्सप्रेस वे. आय थिंक तो 6 महिन्यात त्याचं वर्क कम्प्लीट झालं पाहिजे त्या रोडचं. बघूया आता कधी होतंय. आपण बघा दमणमध्ये पोहोचलो होतो. लंच साठी थांबलो होतो दमणमध्ये थोड्या वेळासाठी. आता इथं आपण मोती दमण फोर्ट मध्ये जाणार आहोत. इथं डायरेक्ट आतमध्ये 4 व्हीलर पण जात आहेत. आपण पण आपली गाडी घेऊन आतमध्येच जाऊया. चला आता मोती दमण फोर्ट मध्ये एंट्री करूया. हे बघू शकता बाहेर लावलाय, रणगड आहे. चला आपण एंटर करतोय आता मोती दमण मध्ये. बघूया आता कसं आहे आतमध्ये फोर्ट. बाहेरून तर मोठा दिसतोय फोर्ट, आतून बघूया कसा आहे कसं नाही. हे बघा दमणचं लाईट हाऊस. संध्याकाळी इथं खूप गर्दी असते. म्हणजे इथं सनसेट बघायला भरपूर गर्दी असते संध्याकाळी. बीच पण आहे बाजूला. मोती दमण फोर्टच्या बाजूलाच आहे लाईट हाऊस. इथं बाजूला मल्टी क्युझिन रेस्टॉरंट पण आहे, गार्डन पण आहे. हा फोर्ट बाहेरून असा दिसतं. बाहेरून एवढी उंच तटबंदी केलेली आहे. आतमध्ये फिरता फिरता आम्ही बाहेर एंटर केलंय. आता परत आतमध्ये जातो. बीचवर रिसॉर्ट पण आहेत. बीचवर इथे वेगवेगळ्या प्रकारचे हे पण असतील, आपले ऍक्टिव्हिटी पण असतील. या बीचवर इतके दुसऱ्या बीचवर आपण बीचवर उतरल्यानंतर बघूया. आता पहिला गाडी पार्क करून बघूया आता कुठे जायला भेटते. बघितला मोती दमण फोर्टच्या बाजूला हा लाईट हाऊस आहे. इथे गाडी पार्किंगची सोय पण आहे. गाडी पार्किंगला प्रत्येक 2 व्हीलर 4 व्हीलर 1 आवरचे किती, 2 आवरचे किती, प्रत्येकाचे वेगवेगळे रेट आहेत. मस्त आहे. दमणला आला तर हे नाही पाहिलं, लाईट हाऊस नाही पाहिलं तर काय पाहिलं, पण सनसेटला पाहायचं. सनसेटला खूप मजा येते. इकडे बघा त्याच्या लाईट हाऊसच्या समोरच बीच आहे. बीचवर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करता येतील तुम्हाला. ऍक्टिव्हिटी करायच्या असतील, सायकलिंगसाठी इथं सायकल पण ठेवलात. बघू शकता तुम्ही किती सायकल एकसारखे सगळे डिझाईनचे आहे. सायकलिंग काय आहे काय माहित. सायकलिंगसाठी देत असतील आय थिंक. बीचवर आवडते कोणाला कोणाला सायकलिंग करायला म्हणून देत असते. बीच बघा किती सुंदर दिसते. आपल्या इकडची बीचवरची वाळू कशी दिसते पांढरी, हे काळ्या वाळूसाठी हा बीच प्रसिद्ध आहे. बघा इथली वाळू कशी काळी दिसते. आपल्या इथली मुंबई, अलिबाग, कोकण तिकडे पांढरी वाळू दिसेल. इथे तुम्हाला सगळी काळी वाळू दिसते. बीचवर आल्यानंतर किती थंड मस्त वाटतं. इथं नेट पण आहे खेळायला. तिकडे बघू शकता तुम्ही बनाना राईड वगैरे आहेत. मस्त आहे तिकडे.
हे बघा इथं सायकल ठेवलं, तुम्हाला सायकल बोलत होती. हे सायकल रायडिंगलाच देत असतील. बीचवर आवडत असेल कोणाला कोणाला राईड करायला, त्यांच्यासाठी देत असते. दुपार आहे तरी गर्दी आहे, संध्याकाळी म्हणजे किती तुफान गर्दी असणार इकडे. दमनला छोटा गोवा पण बोलतात. दमनला ही सगळी पोर्तुगीज संस्कृतीचं पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं. इथं खूप बीचेस आहेत. आपण पहिल्या बीचवर आलेलो आहे. बघा किती सुंदर वाटतं. इथे जेवायला एक फूड, दुपारी तुम्हाला जर थोडा उशीर झाला ना तर फूड भेटणं मुश्किल आहे. आता इथे तुम्हाला बीचवर आत्ता स्नॅक्स चालू झालं. स्नॅकमध्ये पण नुसते मॅगी वगैरे आपल्याला आवडत नाही जास्त. आता इथे पाणीपुरीचा स्टॉल लागलाय बघा. पाणीपुरीचा स्टॉल आता इथे चालू होईल 5 नंतर. हे बघू शकता पापड आणि चाय बीचवर खायला. एवढे मोठे पापडचा बंडल आणलाय खायला चायवाला. ऍक्टिव्हिटीसाठी बघू शकता तुम्ही काय काय ठेवलंय ते. समोर डायनोसॉर सारखं दिसतंय. इकडे हे जीप आहे. अजून काय ते स्पीड मध्ये हे होतं ते आहे, स्पीड व्हेकल आहे. इकडे बघा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करू शकता तुम्ही इथे. इथून समोरच सोमनाथ मंदिर आहे, तिथं पण जाऊया आपण. बघूया या साईडनं. आता आपण तिकडे जाऊया सोमनाथ मंदिराकडे. संध्याकाळी परत येऊया बीचवर. समुद्र बघा किती सुंदर वाटतं. अशा समुद्राच्या बाजूला शांतता, किती सुंदर एकांत, खूप छान वाटतं. इथं तासन तास बसला एकटं तरी काही वाटणार नाही, एवढं सुंदर वाटतं. थंड हवा येते, समुद्राच्या लाटा इकडून तिकडे जात आहेत, किती मस्त वाटतंय. इथे तर मी आरामात बसू शकते 2-3 तास एकटी. सनसेट बघा किती सुंदर दिसतोय. आपण मोती दमन बीच वरून इकडं नानी दमन बीचला आलोय. तिकडूनच आपल्याला इकडे क्राऊड जास्त दिसत होता म्हणून आपण आलो इकडे. तिकडून फिरून यायला साधारण 5 किलोमीटर एवढा डिस्टन्स आहे. इकडे बघू शकता तुम्ही सगळेजण एन्जॉय करतायत बसून. खाणं पिणं चालू आहे इकडे सगळ्या लोकांचा. त्या साईडला मी बोलले मिलचा प्रॉब्लेम आहे. इकडे मिल काय कुठल्याही प्रकारचं फूड तुम्हाला भेटेल, फूड प्लस ड्रिंक. सनसेट आणि मंदिराचं कॉम्बिनेशन बघा किती सुंदर दिसते. चला आपण मंदिरात जाऊया, बघूया मंदिरामध्ये कसं कसं काय काय आहे. मंदिर बघा सगळं कसं दिसतंय पाठवून आजूबाजूला. इथूनच एअरपोर्ट पण जवळ आहे.
तिथे लागलेलं आहेत आजूबाजूला शेतकऱ्या. मला वाटतं इथं मच्छीमारी किंवा सामान इकडून तिकडे इम्पोर्ट एक्सपोर्टचं असेल काम, त्यामुळे एवढ्या शिप इथं लागलेल्या आहेत. आपल्या विजिटसाठी तर आहेतच, समुद्रामध्ये तुम्हाला विजिट फिरायचं असेल तर आहे. त्या बोटी वेगळ्याच आहेत, त्या मोठ्या मोठ्या बोटी मला वाटते फिशिंगसाठी आणि इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी त्यांचा उपयोग केला जात असतो. किती दिसतात शिप. शिप सगळे एक लाईन शिप लागला. आणि मगाशी आपण ज्या फोर्टकडून आलो होतो तो फोर्ट आपल्याला इथून पण दिसतो. त्या साईडनं आपल्याला इकडून यायला साधारण 5 किलोमीटर बघा, तो ब्रिज पास करून आपल्याला फिरून यावं लागतं. खूप नाही, थोडंसंच फिरून यावं लागतं. 5 किलोमीटरचा डिस्टन्स इथून लाईट आहे. कसं वाटतं संध्याकाळी बघूया बीचवर. सकाळ आल्यापासून फिरतोय मस्त फिरून फिरून पाय दुखा लागलं. बघूया आता संध्याकाळी काय काय मजा येते इथं. बघा नारळाची झाडं कशी आजूबाजूला आहेत. पूर्ण समुद्र किनारपट्टी आहे. आपण आता देवका बीचवर निघालेलो आहे. आपण त्या मंदिरापासून ते माताचं मंदिर होतं, सोमनाथ मंदिर होतं. कन्फ्युजन झालं होतं मला बघून. माताचं मंदिर होतं तिथून. आता इकडं 3.5 किलोमीटर अंतरावर देवका बीच आहे. बीचला वाहनं पूर्ण कसं बनवलंय, सगळीकडे कमान खांब मस्त बनवलं. बघूया आता देवका बीचला उतरल्यावर हे सगळं बीचला त्या बीचला बनवते सगळं. बघूया इथे. हे बघा आपण देवका बीचला तर आलेलो आहे. त्याच बाजूला तर टॉय ट्रेनचं मी बोलले ना, ते जाऊया आपण. इथे बघा लहान मुलांना खेळायला आहे, सायकल आहे. तिथं बीचवर खेळायचं असेल तर त्या जोडीने जायचं असेल तर बघा दोघांसाठी पण हे सायकल आहे. 5 मिनिटाचे 100 रुपये बोलतोय त्या सायकल चालवायच्या. मस्त कमाई करताय त्या लोक. 5 मिनिटाचे 100 रुपये, अर्धा तास बोलवायचं तरी 5 मिनिटात मुलं किती खेळणार आहेत एवढे 5 मिनिटात 100 रुपये. बीच कसा दिसतोय. इकडे जास्त खाडी दिसते. इकडे सगळे वरती वरतीच बसलेत, आतमध्ये कोणी जास्त बसलेले नाहीये कारण सगळं खाडी आहे. हे बघा, हे आहे टॉय ट्रेन. इथून टॉय ट्रेन येत असतो, जात असतो. हे बघा बाजूला गार्डन आहे. टॉय ट्रेनच्या इथेच
मुलांना खेळायला वगैरे मस्त आहे. केवढ्या एरियात पसरलेला आहे बघा. हे बीचच्या समोरच आहे. हा आपण बीच आहे, या बीचच्या समोरच हे टॉय ट्रेन आहे. स्क्विरल बघा, स्क्विरल किती सुंदर होती. अरे यार, पळाली माझा आवाज ऐकून. पण खूपच सुंदर होती, एकदम बसलेली अशी ना. तिलाच बघतोय मी आता. गेली गेली ती बघा कशी पळते तुरु तुरु. पळाली घाबरून बिचारी. नारळाची झाडं बघा किती सुंदर आहेत. माणसं मस्त आनंद घेतात. असं खरोखर कधीतरी असं आनंद घेतला पाहिजे जीवनाचा. नेहमी तेच काम, तेच सगळं टेन्शन. अशा वातावरणात येऊन थोडस रिलॅक्स होऊन पुन्हा चांगल्या मूडनं कामाला लागलं पाहिजे. किती मस्त वाटतंय बघा. वन डे आपल्या मुंबई पासून 4 तासात आपण इथे येतो. वन डे ट्रिप साठी खूपच मस्त प्लॅन आहे. अलिबागला जायला पण साधारण कमी जास्त तेवढा थोडाफार इकडे तिकडे तेवढाच वेळ होतो. इकडे पण तेवढाच वेळ होतो. अलिबागला नेहमीच जातो, थोडासा वेगळा म्हणून इकडे यायला पण मस्तच आहे. खूप सुंदर वाटतंय. स्वतःची व्हेकल असेल तर ठीकच आहे, नाही तर ट्रेननं पण येऊ शकता तुम्ही. ट्रेन तर आपल्या मुंबईकडे सारखेच असतात. होऊ शकतं मुलांची कशी मस्ती चालली आहे, किती मस्त एन्जॉय करतात. हे वीकेंड साठी चालत आय थिंक सगळे. जास्त पण गर्दी नाही, एकदम म्हणजे कमी गर्दी आहे आणि मस्त माणसं एन्जॉय पण करतात. म्हणजे जास्त भीडभाड पण नाही, एन्जॉय पण करतात. बीच पण एवढा मोठा आहे ना. तिथून आपण आलो फिरत, मोती बीच पासून इथपर्यंत आलो. आता इथून 1 किलोमीटरच्या अंतरावरच देविका बीच आहे. आपण हे मध्येच टॉय ट्रेनचं हे बघितलं म्हणून इथे थांबलो. आता इथून जाऊया आपण देविका बीचला. हे बघा आले ट्रेन. आता इथून बघा बीचवर काय मस्त सायकल वगैरे फिरवतात. ट्रेन तर बघितलं आपण, ते डबल सीट सायकलचं पण आहे तिथं. मस्त एन्जॉय करतात. चला आता इथून जाऊया आपण देविका बीचला. देविका बीच. सनसेट बघा किती सुंदर दिसतंय. लाल लाल पूर्ण रेड दिसतं आणि त्याचा प्रकाश समुद्रामध्ये पसरलाय. कसं वाटतंय ते, किती सुंदर वाटतंय. खूप छान वाटतंय. बघा आता आपण इथून निघालो आहे टॉय ट्रेनच्या इथून देविका बीच साठी. संध्याकाळी बघा कसं लाइटिंग दिसतंय सगळीकडे. किती सुंदर वाटतंय बघा. आपण स्टार्टिंग केलं होतं मोती बीच पासून, आता येतोय देविका बीचला येतोय. संध्याकाळचं बघा किती मस्त वाटतंय. खूपच सुंदर वाटतंय. बीचच्या बाजूला असे रेस्टॉरंट सुद्धा आहेत. हे बघा हे सगळं देविका बीचच आहे. हे प्लेनचं इथं एरोप्लेन विमानतळ जवळच आहे. बघा कसं वाटतं. बघा इथं पार्क पण आहेत. हॉटेल पण किती डेकोरेट केलं बघा संध्याकाळी. आपण गोव्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला डान्स, बीचवर फिरणं
हे सगळं कसिनो वगैरे बघायला भेटतं. पण इकडच्या बीचवर बघा किती शांतता, किती मस्त एन्जॉय करतायत लोक. तो गोव्याचा एन्जॉय वेगळा, इथला एन्जॉय वेगळा. दोन्ही एन्जॉय करून बघा एकदा कधीतरी. आता आपण इथून निघालेलो आहे परत मोती बीच कडे. बघा संध्याकाळचं खूपच छान वाटतंय. कसं वाटतंय सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि आवडल्यास कमेंट जरूर करा. आपण असेच दत्त मंदिराचे व्हिडिओ बनवलेले आहेत. नारायणपूरचा आहे, आहिऱ्याचा आहे. जर ते व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक पण आहे. बघा हा पण व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन एका नवीन सिरीज स्टार्ट करताना. तोपर्यंतसाठी बाय बाय.